तुळस आहे आणि ही कृष्ण तुळस, म्हणजे आता वैष्णव मला सांगितलं कृष्ण तुळस म्हणजे इथे जी पानाशी काळी फळ असतात ना, म्हणजे देठबीट, ही कृष्ण तुळस. तर हे आहे अनुछत्र. आणि इथे जो प्रसाद वगैरे केला जातो त्या इथे या जागे. तर हे दिसते तुम्हाला, म्हणजे एक प्रकारे किचन आहे. ह्यांच्यामुळे आम्ही इथे आलो. धन्यवाद. यस, यांच्यामुळे आमचं हे दर्शन घडलेलं आहे. स्वामींचा मठात आम्ही इथे आलेलो आहोत. कशा पद्धतीने मंदिर आहे ते उभं झालेलं त्यावेळेला? तेवढं काय नाही, ओपन जागा होती. आम्ही नुकतेच सगळे एकत्र आलो होतो. हां. त्याच्या अगोदर आम्ही स्वामी परिवारात सगळे होतो. अच्छा. आता जे ठाण्याचे स्वामी परिवार आहे, संस्था आहे, त्याच्यात आम्ही निगडीत होतो आणि तिथे आम्ही 25 वर्ष सेवा कार्य केले. 25 वर्ष. अरे वा. म्हणजे मी स्वतः येईल की एवढा वेळ माणसं म्हणजे देवधर्मासाठी येतो आणि आजकाल सगळेजण बिझी असतो काम आणि हे सगळं फॅमिली आणि आणि इथे जो प्रसाद वगैरे केला जातो त्या इथे या जागे. तर हे दिसते तुम्हाला, म्हणजे एक प्रकारे किचन आहे. इथे प्रसाद बनवला जातो. नमस्कार काकी. हां, मला या अन्नछत्राबद्दल काय बोलाल, 2 शब्द सांगायचे? मी आता नाही सांगू शकत. का? ते आता सध्या ट्रस्टिंगची मीटिंग चालू हां. आहे. ते काय सांगायचं ते तुम्हाला. कोण नाव काय यांचं? अच्छा, टिकम. माझे टिकम आणि अभय दत्त. तर आता मित्रांनो आपण आलो ह्या मठामध्ये आणि आता बघितलं मित्रांनो, भक्तगण भरपूर वाढलेत. मगाशी आलो त्या 2-3 गाड्या आहेत आणि आता भरपूर गाड्या आहेत आणि आता आपण इथे गेटमध्ये एंट्री करतो आहे. तर हे असं भला मोठं मठ आहे, जे त्या मठाला लागूनच आहे. समोरचं मठ आपण जिथे होतो आता, फक्त एक मध्ये भिंत आहे, बाकी दोघांनी ट्रस्ट वेगळे आहेत, पण स्वामींचीच मठ आहेत. तर आता आपण जाऊया ह्या मठामध्ये आणि इथलं सुंदर अशी स्वामींची मूर्ती पाहूया. त्याला पादत्राणी इथे काढायची आहेत आणि इथून नंतर एंट्री आपण माझ्या मठात जाऊया. त्याला पादत्राणी काढून घेऊया. आपण आपले पादत्राणी काढून घेऊया. तर आपण मठात आहोत आणि इथे सगळे भक्तगण बसलेले आहेत स्वामींच्या दर्शनासाठी. म्हणजे तिथे बसून त्यांचं नामस्मरण करत आहेत आणि तुम्हाला जवळून दाखवतो स्वामींचे. तर आता मित्रांनो इथे छोटीशी माहिती आहे. इथे जे तुम्हाला कलश दिसतं आहे आणि कलशावरती जे कोंब येतं ते कोंब बघा दिसतं आहे. तर हे कोंब आहे, इथे नाना करिंद्रेकर दिसत आहेत, इथे नाव दिलं आहे. ठीक आहे, त्यांच्या घरी त्यांनी हे कलश ठेवलेला आणि ह्या कलशामधला कोंब आहे ते 8 महिने, म्हणजे 8 महिने ते कोंब तसंच होतं आणि त्याचा आकारमध्ये काहीच बदल नव्हतं. ते स्वामींची प्रतिमा त्यात दिसून आली आणि ते जे कलश आहे, जो नारळ आहे, तो नारळ इथेच आपल्या स्वामी भवनामध्ये, म्हणजे इथेच बाहेर गार्डनमध्ये तो लावला गेलेला आहे. तिथे त्या नारळाचं, म्हणजे त्या झाडाचं, वृक्षाचं नित्यपूजन तिथे केलं जातं आणि त्या आपण झाडाचं दर्शन आपण घेणार आहोत. तर ते तुम्हाला झाड मी दाखवतो. तर मित्रांनो इथे या मठाबद्दल थोडाफार इतिहास आहे. इथे जे नारा करंदेकर होते त्यांचा हा फोटो दिसतो आपल्याला आणि हा सगळ्या त्यांच्याच वस्तू आहेत. त्यांची छत्री आहे, त्यांचं घड्याळ ठेवलं इथे, मनगटी घड्याळ आणि
हे त्यांचे फोटो आहेत. आणि इथे जे मठ आहे त्या मठाचं बांधकाम होताना त्यापूर्वीचे फोटो आहेत. जिथे तुम्ही मूर्ती पाहतात ही मूर्तीची स्थापना 1984 इथे झालेली आहे. आणि ही मूर्ती आणताना त्यावेळेचा हा फोटो आहे. हे आपला मठ हां, हा 84 आहे ना 84 झाली. तो नंतर तिथे आता का ते 20 का बोलले ना ते हां, ते नंतर झालं आहे हा बरोबर. तर ते अजून त्याचं बांधकाम चालू आहे. अच्छा, म्हणजे आपण आता ह्याच्या पूर्वी आता आधी जे मठ गेलं ते हे नंतर झालेलं आहे. आणि तुम्ही बोलता की ते त्यांच्या स्वप्नात आलेलं आहे स्वामी आणि त्यांनी सांगितलं तिथं मठ बांधलेलं. अच्छा, मग ती मठ बांधले. म्हणजे त्यावेळेला तो नुसता आणून मूर्ती तसं बांधलं ते हा. बांधलं. नंतर सगळं ते एक असते करतात तेवढं ते झालं. अजून तो मठ म्हणजे चालू आहे म्हणजे बांधकाम झालं. हां पहिले एक सिंगल होतं वरती हां. खालतं होता सिंगल, आता तिसरे माळा झाला आहे. अच्छा, तर मित्रांनो बऱ्याच काही गोष्टी इथे आहेत आपल्या कळलेल्या आहेत त्या मठाबद्दल. म्हणजे हे पहिलं हे जुनं मठ आहे. आणि नंतर जे नाना करंदेकर होते नानासाहेब त्यांच्या स्वप्नात स्वामी आलेले आणि त्यांनी सांगितलं की इथे माझा एक मठ बांध. म्हणजे आपण आता ह्याच्या आधी जे मठात गेलो ते मठ तिथे आधी बांधलं गेलं आहे. बरंच आहे, मस्त मजा वाटली इथे, बरं वाटलं. आणि स्वामीबद्दल पण थोडीशी अजून भक्ती मनात प्रगट झालेली आहे. तर आता मित्रांनो आपण आता प्रदक्षिणा घालतो आहे मठाचं हे केंद्र आहे ॲक्च्युली. आणि इथे आम्ही आता प्रदक्षिणा घालतो आहे. तर आमची मंडळी दिसतात पुढे. छान मोठा परिसर आहे. थोडंसं ऊन आता आहे पण ऊन एवढं तापट ऊन नाही आहे, कोवळं ऊन आहे इथे. आणि परिसरही सुंदर आहे. आपण परत एकदा इथे येणार आहोत आपल्या मित्रांसोबत. तर बरीच भक्तगण इथे आता आलेत आणि गर्दी आता वाढू लागली. तर मित्रांनो आपण जिथे आतमध्ये मठात ते पाहिलं जे नाना करंदीकर होते त्यांच्या ज्या कलशामध्ये जे नारळ ठेवलेलं त्याचं ते कोंब आलेलं ते झाड इथे वाढवलं गेलं आहे. म्हणजे ते वृक्ष आहे ते इथे आहे आणि ह्या वृक्षाची नित्यनियमाने पूजा पण केली जाते. आणि आता हे बरंच मोठं झालेलं आहे. इथे त्याबद्दल थोडंफार माहिती दिलेलीच आहे. श्री स्वामी समर्थ देव दिवाळीच्या दिवशी 2 डिसेंबर 2005 रोजी प्रगट झाले. झाडामध्ये रूपांतर झाले आहे. वृक्ष इथे लावण्यात आले आहे. ठीक आहे, ते वृक्ष आहे आणि दर देवदिवाळीला ह्या वृक्षाची पूजन केले जाते. कैसा आहे, कसं वाटलं रे मठात येऊन? भारी वाटलं. कुठलं मठात ते आता ही मूर्ती स्टॅच्यू कुठली जास्त आवडली तुला? स्वामींची कोणती मूर्ती आवडली? दोन्ही आवडल्या? अरे वा, छान. दोन्ही मूर्त्या छान होत्या. एक हे बैठे आणि एक उभी आहे तिथे आता आपण. आणि आता परत आपण तिकडे चाललो आहे. तर तिथे आहे अन्नछत्रमध्ये आपण जो प्रसाद आहे तो प्रसाद खायला तिथे चाललो आहे. तो 12:30 वाजता असतो आणि इथे आय थिंक 1:30 वाजता असतो. तर आम्ही तिथे जाऊन आता प्रसाद घेतो आहे. आम्ही इकडनं आपण निघू पुढे. चला. तर मित्रांनो आम्ही आता आलो स्वामींच्या अन्नक्षेत्रामध्ये आणि इथे आम्ही आता महाप्रसाद खायला. तर आमची मंडळी सगळी इथे समोर बसलेली आहे आणि इथे मोर्या हा बघा मोर्या काढतात. मोर्याच्या पोटात दुखते का भूक लागली? भूक लागली. मला तिथे जायचं जिथे आपण नंतर जाणार. कुठे? सिक्रेटच्या खाली. सिक्रेट कुठे जायचं? मोठ्याने पण ऐकायला ना मला नाही काहीतरी आहे. आणि इथे भक्तगण पण बसलेले आहेत जेवायला.
श्री स्वामी समर्थ. तिथे डाळ वाढा आणखी मला वाढू कडा नंतर घेतो. भाऊजी सुरू. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आता मित्रांनो प्रसादाचा वाढून झालेला आहे आणि आपण जर जेवून घेतो आणि तुम्ही पण या प्रसादाचा लाभ घ्या आणि तुम्ही पण इथे मठामध्ये कधीतरी व्हिजिट करा आणि या मठामध्ये इथला महाप्रसाद घ्या आणि स्वामींचं दर्शन नक्कीच घ्या. बसा तुम्ही. हे जे कार्य आहे ना हे स्वामींचं कार्य आहे. हे धर्माचं कार्य आहे. असं कुठच्या मंदिरात कार्य होत नाही. येस. कारण याला सगळ्या ट्रस्टींना दानत असावी लागते. पैसा आला तर माणसामुळे पैसा आणि बाई म्हटले की मती भ्रष्ट होते. बरोबर बरोबर. आलं लक्षात. येस. परंतु नाना करंदीकर, नागेश करमळकर असे काही आम्हाला शंकर महाराजांचे असीम भक्त, जोशी असे काही माणसं भेटून या मार्गात आम्हाला मार्गदर्शन केलं. त्यामुळे हे कार्य आम्ही सुखकरपणे आज 48 वर्ष करतो. कारण संसार काढू शकतात पण चालवणं मोठं कष्टाचं मोठं काम ॲक्च्युली तेच. म्हणजे हां. तुम्ही मगाशी बोललात हां. पैसा आणि बाई हे इझी हे करतात पण भक्ती करणं हे म्हणजे सोपं नाही आहे. म्हणजे नाही. तुम्ही इतका वेळ देता हां. तेव्हा मला ते प्रश्न की घाटकोपर, मालाड आणि इथून सगळे बोरवली, public कांदिवली, इथे येऊन विरार, भक्ती वसई करतात. आणि पदयात्री इथे खूप येतात. हां. सगळ्या प्रकारचे पदयात्री येतात. अच्छा. ठाणा ते अक्कलकोट, ठाणा ते डोंबिवली, ठाणा ते कल्याण, धनकवडीला जाणारे त्या भक्तांची उठा बस राहण्याची सगळी सोय केली जाते. तुम्ही स्वामी जयंती अरे तिथला एक पत्रक घेऊन या. अजून एक प्रश्न मला की म्हणजे हे मठ झालं कुठल्या साली हे निर्माण झालं? 2000 सालात. हे 2000 सालात. हे 2000 सालामध्ये मठ झालेलं आहे. आणि त्यावेळी जी स्थापना झाली त्यावेळी म्हणजे कसं म्हणजे कशा पद्धतीने मंदिर आहे ते उभं झालेलं त्या वेळेला? तेव्हा काय नाही, ओपन जागा होती. आम्ही नुकतेच सगळे एकत्र आलो होतो. हां. त्याच्या अगोदर आम्ही स्वामी परिवारात सगळे होतो. आता जे ठाण्याचे स्वामी परिवार आहे संस्था त्याच्यात आम्ही निगडीत होतो आणि तिथे आम्ही 25 वर्ष सेवा कार्य केले. 25 वर्ष. अरे वा. मी स्वतः येईल की एवढा वेळ माणसं म्हणजे देवधर्मासाठी येतो आणि आजकाल सगळेजण बिझी असतो काम आणि हे सगळं फॅमिली आणि या गोष्टी करतात. सगळे लोक ते मी वेळ काढून इथपर्यंत तुम्ही 25 वर्ष म्हणजे भरपूरच झाली. आणि ही आता 24 वर्ष झाली. 2000 सालापासून आता 2024 येथे झाली. म्हणजे ही 24 वर्ष आणि ती 25 वर्ष 48 वर्ष झाली. आणि इथे अन्नक्षेत्र आहे. जर आता मला विचारतं की आम्हाला काहीतरी अन्नदान वगैरे काय करायचं असेल, घेऊन यायचं किंवा आमच्या सगळं कोणी इथे असेल तर कशा प्रकारे दान केलं? प्रकारे करून दे. तुमच्या खिशात किती पैसे आहेत त्याच्यावर अवलंबून आहे. अच्छा. दान देणारा सांगतो किती पाहिजे करण्यापेक्षा तुम्ही किती करणार याला महत्त्व आहे. महत्त्व आहे. राईट. तुम्हाला त्याच्यात समाधान मिळालं पाहिजे. हां. ते कारण कसं असतं की म्हणजे आताची जी पिढी आहे ती भक्तीमध्ये तेवढी वेळ देत नाही. पण या अशा वेळेस दान धर्म करून ते तेवढी त्याच्यामध्ये रुची दाखवतात. निस्वार्थी दान असावं. ते मी केलं म्हणून आहे. हां. ते एक आहे. मी केलं म्हणून सांगून बरोबर. हे स्वामी करून घेतात. आता आम्ही पण सांगतो हे आम्ही काही करत नाही, हे स्वामी करून घेतात. आज 40,000 लोकांचे मोतीबिंदू ऑपरेशन करणं 2 वर्षात सोपं काम नाही. ते इथून झालेलं. इथूनच आम्ही पैसे पाठवून 40,000 लोकांचे मोतीबिंदू ऑपरेशन हे दिव्य कार्य आहे. दिव्य कार्य. शंकरा हॉस्पिटल जे पनवेलला आहे ते आम्हाला सहकार्य करतात. आता पुढच्या योजना आमच्या आहेत. महिलांच्या आरोग्यासंबंधी काही अडचणी असतील त्याच्यावर डॉक्टर किंवा लहान मुलांचे डॉक्टर अशी भविष्यात आम्ही हे सगळे इथे तजवीज करतो आहोत. आणि कशा पद्धतीचे प्रोग्राम म्हणजे त्यांच्या रिलेटेड प्रोग्राम इथे तयार होतात? आम्हीच स्वयंस्फूर्तीने सगळे करतो. आमचे एक वर्षभराचे कार्यक्रम दिलेले आहेत हे आम्हीच तयार करतो, फिक्स करतो आणि ते लोकांना इथे सत्यदत्त पूजा असते दर तिसरा रविवार त्यावेळी तुम्ही येऊन आणि ते गर्दी 2 महिने बुकिंग असतं. बुकिंग असतं. अच्छा.
आणि इथं अभिषेक वगैरे करायचं असेल ते हो, अभिषेकला तुम्ही केव्हाही सकाळचं येऊ शकता आदल्या 6 वाजता. हां, गुरुजींनी सांगितलं गुरुजी त्या- आहेत आपल्याकडे. गुरुजी अभिषेक करतात, मंत्र टाकतात, सगळं करतात. बस, त्यांनी पण आमचा अभिषेक केलेला हो. आहे. धन्यवाद त्याबद्दल. हं. आणि छान वाटलं इथे येऊन पण. अजून तुम्हाला तुमच्या काही अडचणी असतील तर नागेश करंबळेकर एक स्वामी माला मंत्र दिलाय, हां तो रोज 21 वेळा म्हणायचा आणि हो, हो. ते आपण पाणी प्यायचं आणि घरात शिंपायचं. असं हे सत्कर्म कार्य. नाही, पाणी शिंपडायचं मला हे कळलं नाही का बोललं. पाणी शिंपडायचं म्हणजे घरात पाणी शिंपडायचं हां. आणि आपण तीर्थ म्हणून प्यायचं. आपण तीर्थ म्हणून प्यायचं, पण ते 21 वेळा तुम्ही बोलून बोलताय 21 त्याच्यानंतर. वेळा बोलूनच ते करायचं अच्छा अच्छा. आणि 3 महिने 6 महिने करा, म्हणजे तुम्हाला त्याच्यात आणखी विल पॉवर तुमची वाढेल. तर तुम्ही 1-2 दिवसांनी त्याचा अनुभव नाही मिळणार. नाही नाही, कारण मी स्वतः पण आलो आहे. माझ्या हां. तर वाईफचं स्वतःचं आता ऑपरेशन झालं आहे. त्याच्यानंतर तिची विल पॉवर बऱ्यापैकी वाढलेली आहे. चेंबूरकरांच्या गाडीत येत होतो. चेंबूरकडे यायचे ना मला अक्षय, हो, त्यांच्याबरोबर येतो आम्ही. अच्छा अच्छा. आणि मला आमच्या आई म्हणजे सासू, मी त्यांचा जाऊ आई, मला त्यांची मुलगी तिथे. तुमचं आडनाव वगैरे वगळ. अच्छा. चेंबूरकर मालाडची चेंबूरकरवर त्या गाडीवर यायचे. ते कोरोनामुळे गाडी बंद रद्द हो केली. त्याच्या मिसेस पण गेल्या ना. हो, नाही आता येतात ते अजून मध्ये. येतात आता हो, येतात. परवा मध्ये येऊन म्हणजे गाड्या सुटतात का तिथून? हो, त्या किंवा माझाच नंबर घेऊन ठेवा, मला कॉन्टॅक्ट. आता आम्ही दर महिन्याचा 2रा रविवार ट्रिप काढणार आहोत. मी आज ते पत्रक आली नाही, तुमचा नंबर घेऊन ठेवेल आणि तुम्हाला ते व्हॉट्सअपवरून मी पाठवेल ओके. की मठचा गणपती, गगनेश्वर, टेंबे स्वामी, स्वामी भवन, अन्नदान आणि आता राम मंदिर बांधलं इथे अच्छा. फरारी बाबांनी इथे कांदिवलीवरून कांदिवलीवरून. निघालं. तुम्हाला इथं नावंदव्या हायवेला वगैरे आपण पिकअप करू कोण असेल तर. हां, आणि 750 रुपये आहे त्याचं जाणं दिवसाचे? जेवण. एक दिवस सकाळी मग जाऊन. त्या फुल झाल्या मोठ्या गाड्या. नाही नाही, चेंबूर नाही. गाड्या ते आता करणार आहेत म्हणजे आता आम्ही पुढचं- चालू करतो आहोत. अच्छा. असतील तर मला सांगा तुमचे पेज, आम्ही तुम्हाला हायवेला पिकअप करू. मी तुमच्याशी संपर्कात राहील. मला त्याची गरज काय आहे, आता लोकांना हे आता आपण एवढं केलं ना, तर लोकांना कम्युनिकेशन सांगणं महत्त्वाचं आहे. तेच. आणि हे तळागाळातल्या भक्तांना कळत नाही. मोठी माणसं व्हॉट्सअपवर समजा आता आपला उपक्रम आहे ना, हे मोठी माणसं वाचू शकतात. म्हातारी कोतारी माणसं त्याला घरातली माणसं कम्युनिकेशन नाही, कोण सांगत नाही कोण कोण. इव्हन आता मोतीबिंदू आपण त्यांच्या यांना पाठवतो, पण ते त्या बापाला आईला स्टेटमेंट करावी लागते म्हणून ते सांगत नाहीत. ते फुकट म्हटलं तर ते येतात असं आहे, पण विकत म्हटलं तर 30-40 हजार कोण खर्च नाही करू शकत. समजलं? ही समाजाची अशी स्थिती आहे. म्हणजे मला त्याचा फार तिटकार आणि मी मोठ्याने बोलतो आणि मी स्पष्ट बोलतो. तुम्हाला चांगलं वाटो वाईट हो, मला त्याच्याशी काही गरज नाही. पण आम्ही कोणाकडे आता बरेच लोक आले, आम्हाला इथे पैसे घेऊन आले, आम्ही कोणाचंही नाकारले. आम्हाला तुमच्या पैशापेक्षा इथे श्रद्धेने सेवा करणं ह्याच्यात मोठा धर्म आहे. तुम्ही नाही केलं तर या उपासनेत तिथे 1 माळा जप करा, तो आम्हाला फलदायी आहे. पैशापेक्षा आणि पैसे मागितले नसल्यामुळे या कार्याला जास्त. आणि हे ईश्वरी कार्य आहे. तुम्ही जे जसं पेराल तसं तुम्हाला उगवणार. हे समाजाचा नियम आहे, धर्माचा नियम आहे. आणि जसं स्वामी विवेकानंदांनी कार्य केलं ना, तसं आपलं कोणाकडे काही मागत नाही. तुम्ही किती मोठे असा लोक विचारतात किती द्यायचे हे तुम्ही ठरवायचं, काय करायचं हे तुम्हीच ठरवायचं आणि किती द्यायचं आहे तुम्हीच ठरवायचं. आपल्या कर्मावरती आहे. हां. कर्म इथेच करायचं आणि त्याचं हां. फळ इथेच मिळतं. आता तुमच्यासारखी काही येतात. परवा ते आणखी एक कोणतरी मोरकर म्हणून आली होती संजीवनी, तिला पण मी जाईन. ते खूप ठाणा मिणा खूप असे येतात. आजकाल काय झालं आहे, याच्यामुळे प्रसिद्धी माध्यम खूप होतं, पण सेवा करणारी माणसं वेळ देऊन फार कमी आहे. तेच कमी आहे. तेच वेळ कोणालाही नाही. वेळ केव्हा लोकांना आहे. माणूस गचकला की त्याला स्मशानात पोचवायला माणसं असते. कुठे गेली? हां, आली आली. वैशू आली. नमस्कार मित्रांनो. परत आता आपण दिवसभर फिरलेलो आहे. दोन्ही मठात आपण झालेलो आहेत. ह्या मठाचे आणि त्या मठाची कार्यसभा म्हणजे का सदस्य आहेत ते वेगवेगळे आहेत. तर ह्या मठाबद्दल आपण बरंच काही मी ऐकलेल्या आहेत गोष्टी. हे मठ नंतर बांधलं गेलेलं आहे आणि ते जुनं मठ आहे. आणि इथल्या मठाबद्दल जे आपल्याला टिकम सरांबरोबर भेटलो, त्यांनी पण आपल्याकडे काही गोष्टी शेअर केलेल्या आहेत. जर तुम्ही पण इथे मठाला भेट द्या आणि या स्वामींचं दर्शन घ्यायला नक्की या, तुमच्या परिवारासोबत आणि मित्रांसोबत.
धन्यवाद. तर हे टिकम काका आहेत आपल्यावर उभे आहेत आणि इथे सदस्य आणि कार्यकारी मंडळी तुम्ही दिसली. हां आम्ही सगळे फाउंडेशन मेंबर आहोत. अच्छा. मी अभय वैद्य, सुनील सर. आणि ही जी जागा आहे, ही प्रॉपर्टी आहे जी स्वामींची, ही आता ही तुमची स्वतःचीच आहे म्हणजे स्वामीराज जनकल्याण स्वामीराज जनकल्याण. संस्थेच्या नावाची आहे. संस्थेचे म्हणजे स्वामी राज जनकल्याण. जनकल्याण केंद्र. ओके, स्वामी राज जनकल्याण आहे. तर ही त्यांची आता ही प्रॉपर्टी स्वतःची आहे इथे, म्हणजे त्यांनी आधी स्वतः उभी केलेली आहे. तर इथे म्हणजे दरवेळेला गर्दी कशा प्रकारे असते म्हणजे? गर्दी म्हणजे गर्दी नाही, इथे कसं सच्चित्त आनंद घेणं महत्त्वाचं आहे. हां. आणि हा आनंद तुम्हाला सत्यदत्त पूजा, दत्तयाग, लघुरुद्र, महारुद्र असे सगळे उपक्रम चालतात. आणि त्याचं माहितीपत्रक आपण याच्यात दिलेलंच आहे. माहिती ज्यांनी ज्यांनी चौकशी ज्याला सेवा करायची आहे आत्मीयते तळमळतेने, तर तुम्ही इथे येऊन सेवा करू शकता, वेळ काढून येऊ शकता. वेळ मिळत नाही, वेळ काढावा लागतो. येस. खरं वेळ मिळत नाही, वेळ काढावा लागतो. मित्रांनो खरं आहे. तर पण तुम्ही खरं नक्की इथे या आणि या मठात भेट द्या. त्याचा मित्रांनो थोडासा इथं छोटासा व्हिडिओ आत्ता इथे मी संपवतो आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी. तर आपण टिकम काकांना नमस्कार करू आणि बाय बाय करू. धन्यवाद काका.